हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर तुम्हीही माझे दररोज तेच ते स्वयंपाकाचे व्हिडिओ बघून बोर झाला असाल आणि तुम्हाला वाटत असेल की काय सकाळी उठणं, स्वयंपाक करणं याच गोष्टी. तर बोर होत असेल तर तरीही सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं मी काहीतरी चेंजेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ते काय आहे हे तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. काही आपल्या मुलांबद्दल आहे, मुलांना कसं संस्कार लावायचे किंवा काही गोष्टी किंवा आपल्यात काही असे बदल करायचे जेणेकरून आपल्या मुलांना संस्कार लागतील. तर असं काहीसं आहे आजच्या ब्लॉगमध्ये, ते आपण समोर बघूयात. सगळ्यात अगोदर माझी आजची दिवसाची छान अशी सुरुवात झाली आणि मी आज बनवायला घेतले आहेत सुंदर असे छोले. तर मस्त असे छोले आपल्याला 5 ते 6 तास अगोदर भिजत घालायचे आहेत आणि नंतर मग कुकरमध्ये टाकून त्यांना स्वच्छ एकदा धुवून त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता टाकायचा आहे आणि जेवढे छोले आहेत त्यामध्ये तेवढंसंच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी ॲड केलं तर परत ते पाणी पाणी होईल, त्यामुळे अगदी जास्त नाही, थोडंसं आपल्याला 1-1.5 कप पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि नंतर व्यवस्थित कुकर लावून आपल्याला कुकरच्या 1-2 ते 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. कारण हे हरभरे म्हणजे छोले खूप जास्त गच्च असतात आणि ते व्यवस्थित शिजावे म्हणून आपल्याला 2-3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. जोपर्यंत आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य घेऊयात. तर त्यासाठी आपण घेऊयात 2 टोमॅटो, 2 कांदे. कांदा हवे तर आपण आणखी एखादा कांदा नक्कीच ॲड करू शकतो आणि जर छोल्याची रेसिपी तुम्हाला स्पेशली हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तीही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल आणि तुम्हाला जर शॉर्ट नोट्सवर ही रेसिपी मी कळवायचा प्रयत्न करते. तर त्यासाठी मी अगोदर छोले भिजत घातले होते, नंतर त्याला छान असं वॉश केलं आणि कुकरमध्ये टाकून त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता टाकून घेतला आणि छोले शिजायला ठेवले. तर ग्रेव्ही मी छोले कधीही ग्रेव्ही बनवूनच करते. तर त्या ग्रेव्हीसाठी मी घेतलेला आहे 2 टोमॅटो आणि 2 कांदे. टोमॅटो व्यवस्थित कट करून आपल्याला टोमॅटोची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशी बारीक पेस्ट आपल्याला टोमॅटोची बनवून घ्यायची आहे. आता मिक्सी जारमधून आपण पेस्ट बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. एवढी तर आपल्याला पेस्ट नक्कीच लागते. जेवढी पेस्ट आपण बनवू तेवढे आपले छोले खायला टेस्टी लागतील आणि त्याची ग्रेव्ही असेल तितके छान. तर माझी पूर्ण तयारी होत आहे तोपर्यंत छोले शिजून तयार आहेत. तर चला आता आपण पाहूयात. तुम्ही पाहू शकता सुंदर आणि तेजपत्ता आणि दालचिनी टाकल्यामुळे तर त्याला वेगळाच फ्लेवर येतो आणि खरंच सांगते हा फ्लेवर इतका सुंदर असतो त्याचा. आपण हवं तर आता तेजपत्ता आणि दालचिनी बाहेर काढून टाकू शकतो, फोडणीमध्ये जर नाही टाकायचं तरीही चालेल. आता आपली कणिक तर लावून झालेली आहे तोपर्यंत आपण आता छोल्याला मस्त अशी फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी आपण कढईमध्ये अगोदर तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात. तर तेल छोट्या कॅनमध्ये काढायचं राहिलं होतं म्हणून मी तसंच टाकत आहे. असं बऱ्याच वेळा होतं बऱ्याचशा बायकांसोबत. नंतर आपल्याला त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं तसं कांद्याची आणि आपल्याला टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आहे. बरोबरच आपण त्यामध्ये थोडासा कढीपत्ताही ॲड करणार आहोत जेणेकरून कढीपत्त्याचं सुंदर असं फ्लेवर आपल्या छोल्यांमध्ये येईल. आपल्याला कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये अगोदर कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. कांद्याची पेस्ट एक 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायची आहे आणि त्याचं पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला कांद्याची पेस्ट परतून घ्यायची आहे आणि नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो पेस्टही ॲड करून घेऊयात आणि त्यालाही व्यवस्थित परतून घेऊयात. जेवढा आपण पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ तेवढा आपल्या छोल्याला जास्त टेस्ट येतो आणि ही पेस्ट लवकर परतावी म्हणून आपण त्यामध्ये एक अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून पेस्ट लवकर तयार होईल. तर अशा पद्धतीने 10 ते 15 मिनिटं दोन्ही पेस्ट आपल्याला जोपर्यंत त्यातून छान असा स्मेल येत नाही किंवा तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडासा किंचित छोले मसाला जर नसेल तर पनीर मसाला ॲड करायचा आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये अंबारी चटपट मसाला आणि लाल तिखट ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले एकजीव झाल्याच्या नंतर आता आपल्याला जे आपण शिजून घेतलेले आहेत ते छोले ॲड करायचे आहेत आणि नंतर किंचित गरम केलेलं पाणी त्यामध्ये टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इतकं सोपं आहे छोले बनवणं आणि आम्ही टेस्ट केले, अतिशय अफलातून झाले होते. तुम्हीही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, तुम्हालाही आवडतील. आता आपण त्यावर झाकण ठेवून घेऊयात
आणि आणखी एक 10 मिनिटं आपण छोल्यांमध्ये मस्त मसाले जावेत असं फ्लेवर येईपर्यंत त्याला शिजवून घेऊयात. जोपर्यंत आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत छोटी मोठी कामे किचन कट्ट्यावरची आपण नक्कीच करू शकतो. ह्यांनी काल आलं घेऊन आले होते तर ते आलं स्वच्छ करायचं राहिलं होतं, म्हणून बटाट्याचे जे सालटे काढायचे असते त्याने मी थोडे थोडे अद्रकीवरचे म्हणजेच आल्यावरचे सालटे काढून घेतले आणि नंतर थोडेसे मटार पडलेले होते फ्रीजमध्ये. म्हटलं चला मटारही सोलून घेऊया. ही कामे आपल्याला असं वाटतं टी व्ही बघत बघत दुपारी करू, पण एका मुलाच्या किंवा छोट्या लेकरांच्या आईला दुपारीही किंवा टी व्ही बघत बघत पण वेळ नसतो, कारण त्या वेळेला तिच्याकडे करण्यासाठी दुसरी बरीचशी कामे पडलेली असतात. म्हणून एका आईने हातात जे काम पडेल ते काम वेळोच्या वेळी कंप्लीट केलं पाहिजे, किंवा किचन कट्ट्यावर करण्याचं ते काम नव्हतं पण ते आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या मुलांना द्यायला पुरेपूर वेळ भेटेल. आणि लगेच म्हटलं चला आता पोळ्या करून घेऊयात. साईडला पोळ्या करायला घेतल्या तोपर्यंत छोल्याची भाजी शिजून तयार होती. एकदा आपण हाताने दाबून पाहायचं छोले व्यवस्थित नम झालेले आहेत का. जोपर्यंत छोले नम होत नाहीत तोपर्यंत त्याला शिजून घ्यायचं, जेणेकरून खाता वेळेस अतिशय टेस्टी लागते. आणि आपण 10 मिनिटं 15 मिनिटं शिजून घेतल्याच्या नंतर जो रस्सा आहे किंवा जो ग्रेव्ही आहे ती त्यामध्ये जाऊन त्याची चव अजून वाढवते. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण पोळ्याही बनवून घेतल्या आणि पोळ्या करत करत ह्यांना नाश्त्यालाही देऊ देत म्हटलं. आणि आता माझ्या पोळ्या कंप्लीट झाल्या की अहोंसाठी टिफिन पॅक करून घेते. छान असं पोळ्या बनवून घेतल्या आणि लगेच तुम्हाला म्हटलं तसं मी तिथला त्या साईडचा किचन कट्टा क्लीन करून घेतला आणि आता टिफिन पॅक करण्यासाठी भाजी खाली उतरवून घेतली. तुम्ही पाहू शकतात, दिसताच टेक्स्चर किती मस्त दिसत आहे. व्हिडिओ ब्लर असून सुद्धा छोले किती लालसर आणि सुंदर दिसत आहेत, तर खायलाही खूप छान झालते. मी तुम्हाला याचा ओरिजिनल कलर पण दाखवते तुमच्यासोबत ओरिजिनल व्हिडिओमध्ये. तुम्हालाही हे छोले नक्कीच आवडतील. तुम्ही ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला स्पेशल छोल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तीही रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आता तुम्ही त्याचा रिअल टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे आणि किती छान दिसत आहे. तर चला आता टिफिनसाठी आपण हे छोले आहोंसाठी पॅक करून घेऊया. तोपर्यंत आहोचा नाश्ता होत आहे. तर छान असे गरमागरम शक्यतो भाज्या टिफिनमध्ये ॲड करू नयेत, कारण गरम भाज्या देऊ नयेत असं म्हणतात. पण कधी कधी मला वेळ नाही भेटला किंवा ह्यांना जायला अर्जंट जायचं असेल किंवा घाईघाईत टिफिन पॅक केला तर मी असं करते. नाहीतर मी अगोदर भाज्या कढईचं झाकण काढून थंड करून घेते आणि नंतरच ह्यांचा टिफिन पॅक करते. तर आज 3 ताई टिफिन नव्हता म्हणून 2 टिफिनमध्ये वेगळं आणि ह्या टिफिनमध्ये पोळ्या असं आहोंसाठी मी पॅक केलं. तर असं असतं माझं काहीसं रुटीन आणि माझ्या पिल्लूसोबत, व तसंच माझं सकाळचा आहोचा टिफिन आणि भाज्यांचं नियोजन. तर मग कसा वाटला माझा हा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला म्हटली होती तर ती ही आहे की आपण रात्रीच्या वेळेला दिवा लावता वेळेस किंवा सकाळी पूजा करते वेळेस नक्कीच मुलांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे, किंवा छोट्या मोठ्या गोष्टी आपण आपल्या मुलांना नक्कीच सांगितल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना चांगले संस्कार लागतील किंवा त्यांना पूजेचं वगैरे महत्त्व कळेल. मी माझ्या बच्चूला दररोज जर सकाळी तो झोपलेला असेल तेव्हा पूजा झाली असेल तर रात्री मी त्याला दिवा लावते वेळेस दररोज देवाच्या समोर जे करायला लावते, परत त्याला नमस्कार करायला सांगते. मी शुभम करोती म्हणता वेळेस ते माझ्या जवळच असतो. तर अशा पद्धतीने आपण छोट्या मोठ्या गोष्टीत मुलांना नक्कीच इन्व्हॉल्व. आणखी भेटूयात नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.